श्रीमन्महागणाधिपतये नमः। आता आपण जी भूपाळी ऐकलीत ती रामानंद स्वामींनी लिहिलेली आहे आणि रामानंद स्वामी त्या भूपाळीच्या प्रारंभीच आपल्याला असं सांगतात, उठा उठा हो सर्वजन, वाचे स्मरावा गजानन। यात काय अर्थ आहे? उठा आणि उठल्याबरोबर आपल्या तोंडातून प्रारंभी गजाननाचं नाव घ्या, गजानन असं म्हणा।
गणपती असं म्हणा, गणेश असं म्हणा, हे जे काय सांगितलेलं आहे रामानंद स्वामींनी, यात अर्थ आहे, फार मोठा अर्थ आहे. तो कसा तो तुम्हाला सांगतो. उठल्याबरोबर सुरुवातीला गणपतीचं नाव घेतलं. मी लोकांना सांगतो दिवसातून सकाळी उठल्यावर 5 वेळा गणपतीचं नाव घ्या. हे का घ्या? गणपतीचं नाव घेऊन झाल्यानंतर असं तुम्ही रोज देवाचं नाव घेत गेलात सकाळी उठल्याबरोबर की मग काय होतं, आपल्याच मनात हळूहळू विचार येऊ लागतात की मी देवाचं नाव आज घेतलंय, मी अपेयपान कसं करू ह्या तोंडानी, असं वाटायला लागतं. आणि माणसाच्या जिभेवर एका बाजूनी आपोआपच ताबा मिळवला जातो. रोज देवाचं नाव घेतलं, गणपतीचं नाव घेतलं की मग आपल्याला काय वाटतं, ह्या जिभेनी, ह्या तोंडानी मी वाईट शब्द कसे उच्चारू, मी दुसऱ्याची निंदा कशी करू, मी दुसऱ्याला शिव्या कशा देऊ, असं तुमच्या मनात हळूहळू आपोआपच येत जातं. ते मुद्दाम म्हणून आणावं लागत नाही. आपली जीभ, आपली वाणी, आपली एकूणच खाण्याची शक्ती, या सगळ्यात एका विशिष्ट दिशेने जाऊ लागतात आणि आपलं जीवन हे अधिक संपन्न, अधिक सुसंस्कारित, अधिक चांगलं असं होतं. अगदी सोपी गोष्ट आहे. उठल्यानंतर गणपतीचं कोणतं ना कोणतं नाव घ्यावं, ही अगदी सोपी गोष्ट आहे. पण रामानंद स्वामी या भूपाळीत आग्रहानं आपल्याला सांगतात. त्याचं कारण एवढंच की गणपतीचं नाव घेतल्यानंतर तुम्ही त्याचे झालात, तुम्ही त्याचं नाव घेतल्यानंतर तुम्ही त्याचे झालात. ह्याचा अर्थ तुम्ही त्याला जसं आवडेल तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जगातून काही घेऊन जायचं नाही. येसी उघडा जासी उघडा हे खरंच आहे, पण मधल्या काळात जे काही आपण वागतो त्या वागण्याचे परिणाम पुढच्या पिढीवर चांगले झाले पाहिजेत. आपल्या बरोबरची जी माणसं असतील त्यांच्यावरही ते परिणाम चांगले झाले पाहिजेत. अर्थात एकाच बाजूनी असं वागून चालत नाही, सगळ्याच लोकांनी असं वागावं लागतं. एखादा माणूस जर अतिशय नम्रपणाने वागत गेला तर आणि एखादा माणूस त्याच्याशी उद्धटासारखा वागू लागला तर त्यांनी काय केलं पाहिजे ते समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलं. रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, धटासी उद्धट, धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. समोरचा माणूस जसा भेटेल तसं वागायचं, पण जोपर्यंत समोरचा माणूस वाईट भेटत नाही तोपर्यंत आपण चांगल्या मार्गाचा अवलंब करणं सोडायचं नाही. आपण आपल्या बाजूनी वाईट वागायचं नाही. असं सांगतात की पोलीस खात्यात जो समोर माणूस दिसेल तो गुन्हेगार आहे अशा भावनेने वागावं, अशी त्यांची एक दृष्टी विशिष्ट तयार झालेली असते. कोणी फिर्याद घेऊन आला म्हणून तो फिर्यादीच आहे असं समजू नये, तो कदाचित आरोपी असू शकेल असाही विचार मनात ठेवावा, असं पोलीस खात्याच्या विषयात बोललं जातं. आपण मात्र समोर येणारा प्रत्येक माणूस हा सज्जन आहे अशा भावनेने वागावं आणि ज्या क्षणी आपल्याला कळेल की हा सज्जन नाही त्या क्षणी आपण योग्य त्या मार्गाने त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यावं, हा त्याचा अर्थ आहे. गणपती आपल्या आयुष्यात अशाच पद्धतीने वागला. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, गणपतीच्या हातातली जी शस्त्र आहेत ना ती पाश आणि अंकुश अशी आहेत. त्याच्या हातात तलवार नाही, त्याच्या हातात गदा नाही, त्याच्या हातात सुदर्शन चक्र नाही. पण पाश आणि अंकुश हीच शस्त्र गणपतीने का निवडली? पाश जो आहे, पाश म्हणजे बंधन, बंध, तो पाश जाळं, तो फासा, तो टाकल्यानंतर माणसाला योग्य त्या रीतीनं तुम्ही वाकवू शकता आणि योग्य त्या पद्धतीने वागवू शकता. त्यासाठी फासा गणपती टाकतो. गणपती शिरच्छेद करत नाही, गणपती डोकं फोडत नाही, गणपती मुंडकी उडवत नाही, तो यातलं काही करत नाही. तो पाशात अडकवतो आणि नंतर अंकुशाचा उपयोग करतो. अंकुश म्हणजे काय? तुकोबांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. मनाला जर अंकुश असेल तर रोजचा दिवस हा जागृतीचाच आहे. नित्य नवा दिस, नवी जागृती रोज तुम्हाला येत जाईल असं तुकोबांचं सांगणं आहे. हा अंकुश आपल्या स्वतःवर सुद्धा आपण लावून घेतला पाहिजे आणि ज्यांच्यावरती आपल्याला काही कारवाई करायची असेल, विरोध करायची असेल तर त्यांना सुद्धा ज्ञानोबा रायांनी म्हटलंय, जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांचा जो वाकडेपण आहे, वाईटपण आहे, तेवढा तुम्ही काढून टाका आणि उरलेले ते जे लोक आहेत, उरलेला जो त्यांचा स्वभाव आहे, उरलेली जी माणसं आहेत त्यांच्याशी तुम्ही चांगल्या प्रकाराने वागा. रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाणून धरावे जवळी दुरी. लोक पुष्कळ शोधावेत, पुष्कळ लोक जमा करावीत, बघावीत, त्यांचा शोध घ्यावा.
त्यांचे अधिकार जाणावे, त्यांना काय पाहिजे काय नको, त्यांची विचारसरणी कशी आहे, ते काय करतात, त्यांच्या मनात विचार कसले येतात, त्यांचं आचरण कसं आहे, या सगळ्या गोष्टी नीटपणानं पारखून घ्या. जाणोनी धरावे जवळी दुरी. धरावे हा शब्द महत्वाचा आहे. धरावे, त्यांना सोडू नये, त्यांना टाकू नये, त्यांचा त्याग करू नये. फक्त कोणाला जवळ घ्यायचं आणि कोणाला दूर करायचं ह्याचं तारतम्य तुमचं तुम्ही बाळगलं पाहिजे. आणि त्यासाठी गणपतीसारखा देव पाश आणि अंकुश आपल्या हातात निरंतर बाळगतो. त्याचं खरं कारण हेच आहे की गणपतीला आपल्या भक्तांच्या विषयात किंवा स्वतःच्या विषयातही जो कोणी विरोधक असेल, जो कोणी तापदायक ठरत असेल, त्याला पाशात अडकवणं आणि मग अंकुशात लावून त्याला योग्य त्या रस्त्यावर आणणं हे जास्त आवश्यक वाटतं. आणि हा गुण गणपतीचा सर्वात महत्वाचा आहे. रामानंद स्वामींनी गणपतीची स्तुती करताना त्याला 14 विद्या ज्याचे हाती कळा 64 शोभती असं म्हटलेलं आहे. 64 कळा आणि 14 विद्या या गणपतीच्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत, एकवटलेले आहेत. गणपतीला कुठलीही विद्या वर्ज्य अशातला भाग नाही. गणपती रणांगणात लढतो, पण केवळ रणांगणात लढत नाही, तो गोडधोड खाताना सुद्धा आनंदातच असतो. आनंदात असला की आनंदानं तो नाचतो, गातो. ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की माणसाला, कोणाही माणसाला, मग तो माणूस हिंदुस्थानातला असो, अमेरिकेतला असो व आफ्रिकेतला असो, कोणाही माणसाला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गणपतीच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. गणपती हा रणांगणात निरंतर पुढे राहिला. इतकंच नाही, ज्यावेळी त्याचे देवांतक आणि नरांतक ह्या राक्षसांबरोबर लढताना ज्यावेळी त्याचे सैनिक दमले, थकले, त्यावेळी गणपतीने आपल्या पत्नीला सांगितलं की तुम्ही तुमच्या सख्यांना बरोबर घ्या आणि आघाडी लढवत राहा, आमच्या सैनिकांना तोपर्यंत विश्रांती घेऊन द्या. केवढी दृष्टी आहे बघा. त्या हजारो वर्षापूर्वीच्या काळात गणपती आपल्या बायकांना सांगू शकत होता की तुम्ही आघाडी सांभाळा. म्हणजे त्याच्या बायकांना शस्त्रास्त्र विद्येचं ज्ञान होतं. म्हणजे आपली केवढी प्रगती झाली होती त्या काळात ह्याचा तुम्ही विचार करा. आणि शिवाय बायकांना नंतरच्या काळात आपल्याकडे हे बायकांच्या विषयातले थोडे वेगळे विचार रूढ झाले. बायकांना घराच्या बाहेर पडू द्यायचे नाही, बंधनं घालायची, हे विचार नंतरच्या काळात, नंतर ज्या संस्कृतीचा आपल्याकडे प्रभाव पडला त्यामुळे ते हळूहळू झालेलं आहे. आपल्याकडे आधीच्या काळात गार्गी, मैत्री ह्या केवढ्या बायका होऊन गेल्या विद्वान. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती गणपतीचं हे जे वागणं आहे की बायकांना हातात तलवारी, हातात शस्त्र घेऊन शत्रूच्या सैन्याशी लढा असं सांगण्याचं हे कार्य फार मोठं आहे. ही आपली उज्ज्वल परंपरा आहे आणि तिचं विस्मरण आपण होऊ देता नये. त्याचं स्मरण निरंतर ठेवलं पाहिजे. आपण सध्या रोज एक भूपाळी जी ऐकतो आहोत त्यामध्ये उद्या कृष्णाताई गाडगिळांचीच एक भूपाळी आहे आणि त्या भूपाळीत त्यांनी गणपतीबद्दल अनेक मनोरंजक आणि गमतीदार अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण हे गणेशोत्सवाच्या काळात जे स्मरण करतो आहोत, श्रवण करतो आहोत, हे इहलोकी किती पुण्यप्रद आहे ह्याचा भाग आपण सोडून देऊ किंवा परलोकी त्याचा फायदा काय ह्याचाही विचार करण्याचं कारण नाही. पण एक गोष्ट निश्चित, गणपती हे दैवत आपल्याला त्याच्या विविध रूपानुसार ह्या कार्यक्रमातून ओळखता येईल, पाहता येईल आणि सगळ्यात मोठी कमाई आहे असं मला वाटतं.